श्री स्वामी समर्थ. 26 जानेवारी होताच 3 राशींच्या आयुष्यात यू-टर्न. शनीचा बुध ग्रहासोबत पॉवरफुल योग. पैसा दुप्पट, नोकरीत मोठी संधी, श्रीमंतीचे योगही. अनेकदा माणसाचे दुःखाचे दिवस बरेच काळ टिकून राहतात, पण एकदा का त्याच्या पत्रिकेत योग आला की मग त्याचे आयुष्यच बदलून जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली, त्यांचे संक्रमण व्यक्तीच्या जीवनातील सुखदुःखामागे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ज्योतिषांच्या मते 28 जानेवारीला शनी आणि ज्ञान आणि बुध यांची कोणीय स्थिती होत आहे. त्याचा 12 राशींच्या जीवनावर परिणाम होत आहे. आता दोन्ही ग्रह अर्धकेंद्र योग बनवत आहेत, ज्यामुळे काही राशींना मोठा फायदा होणार आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 45 अंशावर स्थित असतात तेव्हा हा योग तयार होतो. आता बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी शनी आणि बुध यांच्यातील ही युती तयार होईल. या योगाच्या निर्मितीचा राशींच्या जीवनावर परिणाम होईल. या अर्धकेंद्र योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींना सौभाग्य मिळेल. अर्धकेंद्र योगाच्या निर्मितीच्या वेळी शनी मीन राशीत आणि बुध मकर राशीत असेल. या योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार या योगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीला शुभ परिणाम मिळतील. शनी धैर्य वाढवेल. बुध राशीच्या प्रभावामुळे नशीब तुम्हाला अनुकूल राहील. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि यशही मिळू शकते. त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे, कारण या काळामध्ये या योगाचा लाभ उत्तम प्रकारे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण या योगामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहू शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल. त्यानंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक त्यांच्या संघर्षावर मात करतील. बुध आणि शनी युतीमुळे नशीब चमकेल. तुमच्या शत्रूंवर तुम्ही या काळामध्ये विजय मिळवू शकाल. त्याचबरोबर बुधाच्या प्रभावामुळे अनपेक्षित फायदे मिळू शकतात. तसेच तुमचे आरोग्य देखील सुधारेल. त्याचबरोबर या योगाच्या प्रभावामुळे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी नक्कीच मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर या काळामध्ये आरोग्याची देखील पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमचा धार्मिक क्षेत्राकडे अधिक कल असलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील असेल. त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शनी ग्रह स्थितीमुळे नशीब तुमचे चमकणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात फायदा होईल. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल. त्याचबरोबर धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात तुमची आवड देखील वाढू शकते. या योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला या काळामध्ये चारही बाजूने लाभ प्राप्त होताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तसेच या काळात वैवाहिक जीवन सुखी असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे. त्यानंतर आहे धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी हा योग नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. त्यासोबतच मोठी गुंतवणूक आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. त्याचबरोबर नवीन प्रकल्प आणि भागीदारी देखील या काळामध्ये नक्कीच लाभ देतील.
त्याचबरोबर उत्पन्नात लक्षणीय वाढ देखील होऊ शकते. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते. या काळात तुम्ही मालमत्ता, प्रॉपर्टी, घर, वाहन इत्यादी खरेदी देखील करू शकता. त्याचबरोबर या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. जी लोक परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचे स्वप्न देखील या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यानंतर आहे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग तुम्हाला पूर्ण भाग्य देईल. या योगामुळे नफा आणि प्रगतीची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही मोठ्या कामगिरी देखील साध्य होऊ शकतात. त्यासोबतच तुमच्या कौटुंबिक जीवनात देखील आनंद असेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी देखील या काळामध्ये प्राप्त होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण लाभ आणि पाठिंबा देखील मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यासोबतच कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे घरामध्ये वातावरण आनंदाचे असेल. त्यासोबतच ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी या काळामध्ये लग्नाचे उत्तम प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना 26 जानेवारी नंतर मिळणार आहे निर्माण होणाऱ्या योगाचा फायदाच फायदा प्राप्त होणार आहे आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा.